तर कसे आहात तुम्ही? तुम्ही सर्व मजेत असाल. मी जस्ट आता कामावर झोपेतून उठलोय, म्हणजे थोडासा झोपलेलो इथं आराम करत होतो ना. आज आपला अलिबागला जायचा प्लॅन झाला, अचानक भयानक सर्व काय झालंय. बघला कसा रॅम्पी बोलतोय मी आता. तर मेन बात ती आहे, अलिबागला जायचं प्लॅन झालं. माझी इच्छा नव्हती म्हणजे आधी, कारण कामावर ॲडजस्ट नव्हतं. तर मी बोला आता थोडंसं ॲडजस्ट करू, काहीतरी करू. आणि कारमध्ये न जाता मी बाईक घेऊन चाललो, कारण मला माहिती ना आता असा मोसम असा आहे ना भाई, मस्त गाडीवर जायचं चिल एकदम. सो बघूया, जिमला आता 2 दिवस भाई ॲडजस्ट करतो, काय विषय नाही. सो मित्रांनो, आता आपण निघाले अलिबागला जायला. सो बाईकवर जाणार होतो, बट नंतर ही बोलली की नको बाईकवर. मी पण बोलतो जाऊ दे, एवढा उन्हाच्या कोण जाईल, संध्याकाळी मी निघणार होतो असं पण. बट ठीक आहे, आता CNG भरायला थांबले आपण. सो आता आम्ही कितीचं नाव, रोहन, नीरज आणि आपला मयूर भाऊ, आणि त्या गाडीन कोण निशांत, मयूरला, जया, अजून तिघंच आणि ते दीपेश. हां, दिप्या पण एक. स्वतः बघू कधी निघायचा भाऊ. अलिबाग, चलो अलिबाग. मागच्या वर्षी गेलतो ना, नाही मागच्या वर्षी गेलतो. मागच्या वर्षी आता यावर्षी पण चालले भाई. वाली घेतलेला जरा दिसायला लागला आता काहीतरी. आता जरा असं वाटतं मी काहीतरी, नाही का. ती गँग पण आले भाई इकडे. हाय गाईज, स्वागत आहे तुमचं तिरी ब्लॉग मध्ये. खूप दिवसांनी भावाचा ब्लॉग आले. चालले आता मी अलिबागला. खूप दिवसांनी दररोज बनवत आम्ही. सॉरी गलती झाली. दररोज बनवतो. हे बघत नाही माझा ब्लॉग ना, खूप दिवसांनी. चालले आता आम्ही अलिबागला. भेटू तुम्हाला, सगळी अपडेट भेटेल. अपडेटला सध्या CNG सांगितलं. कसं माऊली औषध गाणी गाणं लावते माहिती आहे का. गाणी कुठं पण जाताना गाणी एकच लावायचं. बाप्पा राजा. बाकी आम्ही कुठं तरी चालले, आम्हाला ट्रॉफिक बिपिक काहीच रस्ता माहित नाही. आम्ही गाडी कोण दिप्या बाबू आहे, डॉन बोलते डॉन. आणि रोम भाऊ इथं, आणि मी तर हावच बोल बच्चन. कसा व्ह्यू इकडं एकदा चेक करा. गाडी मागे भाई, आम्हाला टोलवाला गाववाला म्हणून सोडला भाई. गाववाल्याचं येऊ तरारा भाई, बाकी काहीच नाही. आपलं का जा बोलतो गाववाले जा बोलतो आपलाच टोलवाला. सो आता वापस एकदा CNG भरायला थांबला, CNG पंप. त्यानंतर एकदा मागचा व्ह्यू बघा कसा आहे. नाही असा व्ह्यू बघायला ना लय मजा येते. मजाक नाही करत मी, पण याच व्ह्यूसाठी आपण निघतो घरात ना. सूर्य, त्यानंतर इकडं डोंगर आहे, ढगा, त्यानंतर अशी मित्र, त्यानंतर ये गॅस पंप, काही नाही. घाल पहिले चष्मा घाल. तर मित्रांनो, आता आपण पोचल्या मस्त अलिबागच्या किनारी पोचल्या. म्हणजे अजून पोचायला थोडा बाकी. इकडं भाई मस्त मॅच चालू, इकडं अशी मॅच चालू. आणि अय भाई इकडे विला रे नाही काहीतरी भलताच. बाकी आता बघा जा, इथून फक्त किती दाखवता. इथून फक्त आता 100 मीटरवर आहे. 100 मीटरवर जायचं हा ना. इकडं जरा मॅच चालू आहे. पोचलो, भरती आले. पण इथं भाई पावाचा कुठं, इथं काही विषयच नाही. हे पण आपला यो किनारा नव्हता बघा ना. इथं लागला मी शाखा भरलेला. यो किल्लाच आहे ना आय थिंक तो. पब्लिक तर मजबूत आहे. इकडं पब्लिक सगळे इकडं पब्लिक. आम्ही ना आय थिंक तिकडं त्या साईडला होतो, मागच्या टायमाला आलतो ना त्या साईडला. टँक आहे इथं, टँक आपला टँक, फ्यूल टँक आहे. फ्यूल काय गाडी आहे त्यांची चालवायची. ही चालवा बनवून द्या, एकट बसू आपण. इकडं आहे जरा त्या हवेमध्ये काय माहीत नाही, पण असा तोंड खोलला, हवा अशी तोंडात गेली ना, त्याच्यानंतर ना थोडंसं असं खारट असं लागतं. आय थिंक समुद्राच्या पाण्यामुळे ती उष्णता रेडी होते, ती जात असतात तोंडात, त्याच्यामुळं. आम्ही तिघ जण आणि मी चौघा आणि चायवाला. आम्ही चौघ जण टोटल. तर आता भाई ते आम्हाला मच्छी घ्यायला सांगितलेला. तर इतकं सांगलं तुम्ही मला, लोकेशनच नाही माहित, आपल्याला लोकेशन नाही माहित कुठून जायचं. अरे भाई बोलतो आम्हाला मच्छी घ्यायचं नाही. यो बोलतो मला लोकेशन नाही माहिती. आणि तू बोलला खरंच मच्छी नाही माहिती. मच्छी आहे, मच्छी बघितलं. मुंगूर तो बघ
यो ड्रॅगन मासा उठाला तुम्हाला बाकी भाई व्ह्यू एक नंबर आहे का काय पण बघा व्ह्यू मस्त यो दिसतो का मागं यो पोरगा दिसतो का यो भाई याचा फोटो मी एकदम चांगलं काढला का जेव्हा माझी बारी आली ना तेव्हा मी मला ढगात घालवतं कधी तो सूर्याला ढगात गुम करतं कधी मलाच गुम करतं मी बोललो अरे क करतं मग त्याच्यानंतर रोहन आला रोहन बोलतं भाऊस एक फोटो काढा का त्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला झाला असं आता आम्ही काली आहे बघा आम्ही काले बघ स्किन केअर आम्ही काला थोडासा ब्राऊन असा पकडा तर तो सूर्याच्या अपक्ष उभा राहिला तर रोहन बोलते मी कुठं आहो मी बोललो योग चहा आयला बोलतं दिसत का नाही मी बोललो आपण काला यार कसं दिसणार बोलतो मी कसं दिसतो तुझं आणि आता तोंड मॅच करूया दिसते किती गोरा ना मी किती काला आम्ही कसं मॅच व्हायच्या ह्याच्यानं सांगा बरं की भाई मॅच झाला पाहिजे असं कसं दररोज फेरन लवली खायला लागत आम्हाला 2 टन फॅरन लावली लावता म्हणून मी गोरा झालो मी 4 टाइम फेरन लवली खात जाईल आता तेव्हा गोरा होईल थांबले बाई तुम्हाला ना मी एकदा फक्त व्ह्यू बाई लय भारी वाटतं रोहन थोडासा फक्त व्ह्यू दिसते एकदा बघा कॅमेऱ्यात माहीत नाही कसा दिसतो बट भाई जो जवळचा व्ह्यू दिसतो ना तो सांगू नाही शकत एक नंबर सो आता कासीन बीचला जायला आम्हाला बीच अजून किती 1.5 किलोमीटरच्या आसपास आता इथं भूक लागली तर काहीतरी नाश्ता पाहिजे मला नाश्ता भेटते तो बाबा बीचच्या पुलीस आले चक्कर येतो मला खाला नाही काही खायचं लागेल आम्हाला काही भेटत नाही पण इथल्या बीच दिसतं जवळपास बघू जाऊन येऊ थोडासा आता सध्या पुरा बीच आहे पुरा बीच आहे पाण्याची लाटा दिसतात तर मित्रांनो काय सीन झाला माहिती आहे का आता आपल्या इकडं वडापाव तर कमीत कमी 18-20 रुपयाचा चालू आहे नाही तर इतकुसाच पाव आहे अलिबाग काशीन बीच वगैरे साईडला इतकुसा पाव इतकुसा वडा त्याचे 30 रुपये भाई काय माहिती लोक लुटायचं म्हणून एवढं पण नाही लुटलं पाहिजे भाई आय नो तुम्ही करता मेहनत पण समोरचा पण कोणत्या ह्याच्यात आला आहे कोणत्या नाही त्याला पण बघा भाई घ्यायचे म्हणून किती पण पैसे घ्यायचे काय विषय आहे की नाही बोला पाव मोठा असतं तर बात वेगळी आहे काय बोलणार लोकांना आता प्रत्येक लोक तेच झालेत दरवेळी स्वतःचाच फायदा बघतात कधी विचार नाही करत दुसऱ्यांदा की त्यांना देताना कसं वाटत असेल पण ठीक है भाई लोग असली चाले इधर चालू है मतलब अभी सब कपड़े बदल रहे अरे भाई बस का यो रोटाली इकडे येऊन थकले जरा टी शर्ट येतं तोंड बघा माझे बॉडी दाखवत दिदी बायसेप रोहन बायसेप दाखव सर खोल पटना बायसेप दाखव मॅडिमिक्स बोलतो ना मॅडिमिक्स करतो बाबा अंगोल सो कसा आरसा असले जरा आपल्या अंगात लागे पोझिंग आता चालले जरा जेवण बनवलं आम्हाला गॅस नाही भेटत गॅस बंद कर पहिले बंद कर ना नंतर आलो सोर थांब रे थांब असते ओके कुक तू ये कुक को बेटा इधर आता आमचा जेवण कवा बनल चालू इकडे जेवणाचं काम चालू माझ्या ना काहीतरी चावले इथं ना काहीतरी चावले पाखरू बिकरू असं गांधी उठले यो दिप्या जेवण बनवतो सो मित्रांनो आता मी मला माझ्यासाठी भाजी आणायला चालल्या भाजी मीन्स पनीर इथं हॉटेल होता बट तिथं नॉर्मल कोणती तरी भाजी मिक्स वगैरे भाजी होती बट मी बोललो इतका पनीर तर पाहिजे भाई नाही तर काय फायदा मग तेच आता पनीर वगैरे घ्यायला चालल्या आणि भाई बाहेर यार मी बोललो जवळ करून लय लांबे आता मी कुठून तेवढा आरपार करून आल्या आणि भाई इथं व्ह्यू बघा पूर्ण अंधेरा ना कुत्रा आहे ना कुत्री आहे ना मांजर आहे ना भोका आहे कोण नाही मीच चाललो एकटा वाघ सो जातो आता लवकर घेऊन येतो भूक पण लागले ते लोक तिकडं त्यांचं चिकन वगैरे शिजतंय सो आपण जाऊया अजून इथून मला लय लांब जायचं आहे तिकडं कुठंतरी आहे असा ठिकाणी सो बघतो किती वेळ लागतो ते चला बाई खतरनाक असा रिमझिम पाऊस पडायला लागला दिसतं का ढग तुम्हाला ढगांवरती तर रिमझिम पाऊस पडतं रिमझिम हे स्टॅच्यू बोलतो पावसाला पडू नको काय करायचं आता चाललो आता रूम मध्ये चाललो आता
बाकी इकडे जेवण बनवतात आलो मिनी माझा व्हेज आणले. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करता. आता उद्याचा ब्लॉगसाठी उद्या सकाळी ब्लॉग चालू होईल, ठीक आहे, कारण दररोजचा ब्लॉग बनवता ना, तर मग असा प्रॉपर ब्लॉग नाही बनणार. तो आजचा ब्लॉग वेगळा, उद्याचा ब्लॉग. तर उद्याच्या ब्लॉगसाठी वेट करा. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.